नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी ऋतुजाच रेसिपी मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी तांब्या आणि पितळेची भांडी अगदी नवीनसारखी चमकवण्याची एक जबरदस्त सोपी पद्धत. तांब्या आणि पितळेची भांडी काळी पडतात. त्यांचा वापर आपण रोजच्या रोज केल्याने किंवा पाण्याच्या वापरामुळे तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यांवर काळे डाग पडतात. पण काळजी करू नका, फक्त घरातील काही वस्तूंनी आपण ती नवीनसारखी चमकदार करू शकतो. आता प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो, तो म्हणजे घरातील तांब्या आणि पितळेची भांडी कशी साफ करायची. पितांबरीने घासली तर हातही खराब होऊन जातात आणि ती खर्चिकही होऊन जाते. लिंबाने घासावे तर बाजारात लिंबूही खूप महागले आहेत. अशा वेळी काहीही खर्च न करता कमी वेळेत भांडी घासण्याचे कष्ट न घेता भांडी स्वच्छ आणि चकचकीत करणार आहोत, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा गडबडीच्या वेळेत तुम्हाला भांडी चकचकीत हवी असतील तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे न घासता तांब्या आणि पितळेची भांडी कशी चकचकीत करायची. चला तर मग वेळ न घालवता ही सोपी ट्रिक भांडी चकचकीत करण्यासाठी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आज आपण वापरणार आहोत एक जादुई लिक्विड म्हणजेच सायट्रिक ॲसिड वापरून तयार केलेलं क्लिनिंग सोल्युशन. हे लिक्विड वापरल्यास काळी पडलेली, डाग आलेली किंवा जुनी दिसणारी भांडी काही मिनिटातच चमकदार होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही पद्धत खूप सोपी, कमी खर्चिक आणि घरच्या घरी करता येण्यासारखी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवट मी काही खास टिप्स पण सांगणार आहे, ज्यामुळे तुमची भांडी जास्त दिवस चमकदार राहतील. चला तर मग हे क्लिनिंग सोल्युशन बनवायला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून अशा सोप्या, कमी कष्टात, कमी वेळेत उपयुक्त ठरणाऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सर्वांना पाहायला मिळतील. आता तुम्ही पाहू शकता, मी इथे माझ्याकडे असलेली काही जुनी भांडी घेतली आहेत. तुम्ही बघू शकता इथे काळपट झालेले आहेत, काही भांड्यांवर तेलकटपणा आहे, काहींवर हिरवट डाग आले आहेत आणि चमक पूर्णपणे गेली आहे. बऱ्याच वेळा आपण बाजारातील महागडी पावडर किंवा लिक्विड वापरतो, पण त्याने भांडी लगेच पुन्हा काळी पडतात. तुम्ही बघू शकता, मी या भांड्यांना न घासता या पाण्याने चकचकीत होतात. आता हे पाणी बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलं आहे. त्यामध्ये मी 2 चमचे सायट्रिक ॲसिड घेतले आहे. आता हे सायट्रिक ॲसिड म्हणजेच याला लिंबूसत्व देखील म्हणतात. हे तुम्हाला कोणत्याही किराणमालाच्या दुकानात मिळू शकेल किंवा तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळू शकेल. आता हे जे आहे ते लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड हे आपण या पाण्यामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये एका ग्लाससाठी 2 चमचे मीठ घालायचे आहे. आता हे मिश्रण हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि बघा, आपलं क्लिनिंग सोल्युशन तयार झालं आहे. हे लिक्विड इतकं प्रभावी असतं की भांड्यांवरचा जुना मळ, काळेपणा आणि तेलकट थर सैल होऊ लागतो. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामधील मीठ आणि लिंबूसत्व व्यवस्थित विरघळेपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत यामधील आपले लिंबूसत्व आणि मीठ व्यवस्थित विरघळत नाही तोपर्यंत हे क्लिनिंग सोल्युशन तयार होत नाही. आता तुम्ही पाहू शकता, यामधील आपले लिंबूसत्व आणि मीठ व्यवस्थित विरघळलेलं आहे आणि हे क्लिनिंग सोल्युशन तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते, मी तांब्याचे भांडे घेतले आहे. बऱ्याच वेळा ज्यावेळी माझ्याकडे वेळ नसेल त्यावेळी मी अशा पद्धतीने भांडी साफ करून घेते, त्यामुळे माझी भांडी साफ, चकचकीत असतात. आता मी या मिश्रणामध्ये एक एक करून सर्व भांडी पूर्णपणे पाण्यात बुडतील अशी ठेवली आहे. आता ही भांडी पाण्यामध्ये 15 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया. तुम्ही पाहू शकता, या भांड्यांवरील काळेपणा कमी झालेला आहे, तेलकटपणा पण पूर्णपणे गेलेला आहे, काळे डाग नाहीसे झालेले आहेत. तर काही वेळासाठी ही भांडी आपण अशीच 15 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया. तुम्ही पाहू शकता किती मोठा फरक झालेला आहे. हे काळे पडलेले, आतून काळे पडलेले भांडे पूर्णपणे स्वच्छ निघालेले आहे. त्याचा आतील भाग पूर्णपणे क्लीन झालेला आहे. आता ही भांडी 15 मिनिटांसाठी रेस्ट करून झाल्यानंतर आपण एक एक करून
ही भांडी काढून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता ही भांडी मी पूर्णपणे त्या पाण्यामधून काढून घेत आहे। आता ही भांडी काढल्यानंतर ना त्या पाण्याचा तुम्ही पुन्हा एकदा कलर बघू शकता। पाण्याचा कलर पूर्णपणे बदललेला आहे। हिरवट डाग, काळेपणा पूर्णपणे पाण्यात उतरलेला आहे आणि पाण्याचा कलर बदलून हिरवट पाणी झालेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता की काळेपणा आधीच कमी झाला आहे। आपण आता एक एक करून या पाण्यातून आपली भांडी बाहेर काढून घेऊया। आता जी भांडी आपण पाण्यातून काढली आहेत त्यांना आपण आता या भांड्यांना आपण स्वच्छ करण्यासाठी क्लिनिक प्लस शॅम्पू वापरू। इथे मी क्लिनिक प्लस शॅम्पू घेतला आहे। एका बाउलमध्ये हा शॅम्पू काढून घेतला आहे आणि भांड्यांना हलक्या हाताने शॅम्पू लावून घेतलेला आहे। आता एक एक करून या भांड्यांना मी हा शॅम्पू लावून घेतला आहे। आता एका भांड्यामध्ये मी स्वच्छ पाणी घेत आहे आणि त्यामध्ये या स्वच्छ पाण्यामध्ये आपण शॅम्पू लावलेली ही भांडी धुवून घेऊया। नाहीतर भांड्यांवर पुन्हा पाण्याचे डाग पडू शकतात। आणि बघा मैत्रिणींनो, किती सुंदर चमक येत आहे। अगदी नवीनसारखी भांडी दिसायला लागली आहे। खरंच ही ट्रिक खूप उपयोगी आहे। आता ही तुम्ही सर्व भांडी पाहू शकता कमी कष्टात कशी चकचकीत झाली आहेत। फक्त या जादुई पाण्याने आपले खूप मोठे काम केले आहे आणि वेळही वाचवला आहे। त्याचबरोबर भांडी घासण्याचे कष्टही नाही। तर मैत्रिणींनो, कोणत्याही प्रकारचे लिंबू, पितांबर, लिक्विड किंवा महागातली कोणतीही पावडर न वापरता इथे मी तुम्हाला भांडी क्लिनिंग करून दाखवली आहेत। तर तुमच्याकडे ही अशी खूप काळी झालेली तांब्याची किंवा पितळेची भांडी कमी कष्टामध्ये अशी नक्की साफ करू शकता। कोणताही सण असेल तर महिलांना खूप सारे काम असते, तर तुमचे काम सोपे होण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या कामी येणार आहे। मला खात्री आहे की आजची जादुई लिक्विड ट्रिक तुम्हाला नक्की आवडली असेल आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत घरी नक्की करून बघणार। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला अजून अशाच क्लिनिंग हॅक्स आणि घरगुती उपायांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रमैत्रिणींनो। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ऋतुजाच रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।